नमस्कार. इंडियन फिरस्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपल्या या तिसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर खूप वेळानंतर आपण भेटलो. बरेच दिवस गेले आता मध्ये. आपण 2 ब्लॉग केल्यानंतर आपण आता हा तिसरा ब्लॉग शूट करतो आहे. सध्या मी आता RTO पुणे RTO पासून पुढेच निघालो आहे. पुणे RTOच्या बाजूने आपण आता JM रोड, जंगली महाराज रोड असं करत आपण स्वारगेट, कात्रज असं करत जाणार आहोत. तर प्रचंड गर्दी आहे आता पुण्यात, कारण दिवाळी आहे. उद्या वसुबारस चालू होईल आणि दिवाळीच्या या उत्सवामध्ये भयानक प्रमाणात गर्दी आपल्याला पुण्यामध्ये बघायला मिळते. त्याचबरोबर पूर्ण रस्ते पूर्ण पॅक राहणार आहेत. सर्व मूळचंद खरेदी, चांगल्या प्रसिद्ध ज्या ठिकाणी कापड उद्योग लोकांचा आहे तिथं जास्त गर्दी राहणार आहे. मी आत्ता JM रोडला निघालो आहे, ह्या रूट पाय. पण जर ट्रॅफिक बघितली तर भयानक प्रमाणात ट्रॅफिक आहे. बरेच ट्रॅफिक आपल्याला बघायला मिळते. आता आपण शिवाजीनगर संचेती हॉस्पिटलपाशी आणि मिडकॉन चौकात, म्हणजे मिडकॉन कॉर्नरला भयानक ट्रॅफिक. म्हणजे एवढी ट्रॅफिक खरंच म्हणजे पुण्याला आता झेपत नाही आहे. एवढी गर्दी आता वाढत चाललेली आहे पुण्यामध्ये. त्यात बस, रिक्षा नॉट फॉलोइंग द रूल्स, अशी अवस्था. अरे यार, अवैध अशा छोट्या गाड्या या रोडला, खतरनाक अवस्था आहे. आत्ता आपण JM रोडवरून निघालो आहे आणि ओके या ट्रॅफिकमधनं एकदा बाहेर पडलं ना की बरेचसे ब्लॉग आपल्याला शूट करता येऊ शकतात. म्हणजे चांगला आपल्याला जेवढा व्लॉगमध्ये दाखवता येईल तेवढं दाखवता येईल. सजेशन्स बरेचसे आले. त्या सजेशन्समध्ये जे आपण आत्ता जे माउंट घेतलं आहे, मोबाईल माउंट हेल्मेटचं, ते माउंट बसत नाही आहे बरोबर. कारण आपण ते एकदम चीपमध्ये घेतलं, 200-250 रुपयामध्ये भेटले ते आपल्याला. पण त्यामध्ये फोन व्यवस्थित बसत नाही आहे. आपला जो मोबाईल आहे तो तिरका होतो, त्याच्यामुळं फ्रेम चुकीचे येतात. आत्तासुद्धा जर बघितलं तर फ्रेम आपल्या चुकीचे येत असतील. थोडे जरा अजून पैसे आपण साठवू आणि चांगला माउंट घेण्याचा प्रयत्न करू. हेल्मेट माउंटच असेल तर चांगलं आहे. पण आपले फ्युचर गोल्स आहेत की आपण जर आपल्याला व्लॉग्स करायचेच आहेत तर मग आपण GoPro एक छोटा स्टार्टिंगला घेतला तरी चालेल, नाही का. इथे सिग्नल लागला आहे, सिग्नलपर्यंत जरा थांबावं लागणार आहे आपल्याला. आता iPhone 17चे ना पोस्टर लागलेत बरं का पुण्यात. iPhone 17चे किती अवघड आहे. म्हणजे जमाना एवढा पुढं गेला आहे, लोक काही iPhone 17 Pro घ्यायला लागलीत तरी आपण 20,000चा फोन वापरत आहोत. किती म्हणजे जबरदस्त झालं आहे ना. म्हणजे जगाची टेक्नॉलॉजी आपल्यापर्यंत पोहोचते कशी तरी, पण प्रत्यक्षात ती हातामध्ये पोचण्यासाठी आपल्याला बरीच वर्ष लागण्याची शक्यता वाटते. असं का? कारण वाढलेली महागाई आणि बरेचसे उदाहरणं आहेत त्याला. वाढलेली महागाई, क्वालिफिकेशननुसार चांगली जॉब न भेटणं, याच्यामुळं. सिग्नल सुटलाय, लगेच जायचं आहे. ओके. तर आता इथं आपण आहोत या चौकामध्ये. या चौकाचं नाव JM रोडच आहे. हा चौकाचं माहीत नाही,
झाशी चौक, झाशी की राणी चौक असं काहीतरी आहे. इथं बालगंधर्व डाव्या बाजूला माझ्या, आणि डाव्या बाजूने पुढं गेल्यानंतर वा, हा नजारा बघण्यासाठी हाच अट्टहास. किती भारी वाटते बघा ना, किती शांतता आहे. खरं सांगतो, इतकं भयानक ऊन आहे बाहेर, पण या झाडांच्या सावलीतून जेव्हा आपण जातो तेव्हा किती शांतता वाटते, किती मस्त वाटते. म्हणजे आल्हाददायक एकदम, असा आरामात थंडवा, म्हणजे असं थंडावा येतोय थोडासा, भारी वाटते. महामेट्रो, संभाजी उद्यान. मेट्रोने त्याचं जाळं खूप विस्तारित केलं, त्यामुळं लोकांना ते परवडतं महामेट्रोचं सुद्धा जाणं येणं. बरेचसे लोक मेट्रो चांगले यूज करतात आणि ती केलीच पाहिजे, काळाची गरज आहे. भयानक ट्रॅफिक आहे. आता आपण डेक्कन पाशी आलो आहे, डेक्कन जिमखानापाशी आलो आहे, आणि खरंच म्हणजे दिवाळीला बाहेर पडू वाटत नाही आहे, एवढी भयानक ट्रॅफिक झालेली आहे. रॉंग कट तर एवढे मारले जात आहेत, विचार पण करू शकत नाही. तर इथं आहे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य स्मारक. आता स्मारकाच्या आपण इथून एक्झॅक्टली इकडे जाणार आहोत, आपल्या रोडकडे, डेक्कन मार्गे व्हाया स्वारगेट. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. आधी नमन नमन शिवराया. ओके, छावा छावा छावा, कोणी कोणी बघितला छावा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. तर आता सिग्नल तर सुटलेलं आहे, सिग्नल सुटल्यानंतर आपण लगेच निघणार आहोत. तिथे जाईपर्यंत सिग्नल नको पडायला देवा भगवंता, तिथे जाईपर्यंत सिग्नल सुटायला न बंद व्हायला नको. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे रे. ओके, आलोय आपण निघून पुढे. ओके, दॅट्स इट दॅट्स इट. वाव, अशी जर शांत अशी जर रोडची जाण्याची दिशा असेल ना तर किती भारी वाटते. निवांत जाऊ शकतो माणूस, निवांत निवांत जाईल. डेक्कन कॉर्नरला खूप गर्दी असते. इथे बहुतेक ह्या चौकाचं नाव अलका टॉकीज असावं. साईनाथ खानावळ, कधी गेला असाल तर बघा, इथे साईनाथ खानावळ म्हणून खूप चांगलं जेवण मिळतं. खूप. याच चौकामध्ये बरेच गणपती, मानाचे गणपती सुद्धा येतात. हा चौक लकडी पूल विठ्ठल मंदिराच्या तिथे. तर हे आहे अलका टॉकीज चौक, नारायण पेठेतलं अलका टॉकीज. हाऊस दिस. 32 सेकंद राहिलेत. या 32 सेकंदामध्ये समोरनं गाड्या येत आहेत. आपल्याला जायचं आहे. मामा मंडळी सुद्धा पुढं उभे राहिलेत. मामा मंडळी आपल्या गाडीला अडवू शकत नाहीत, कारण आपली गाडी ही कायदेशीररित्या व्यवस्थित फिट आहे. त्याचा इन्शुरन्स आहे, त्याचे सर्व कागदपत्रे आहेत. ओके, जाऊ द्या जाऊ द्या, आम्हाला जाऊ द्या. ओ हो 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 हो. अरे जाने दो भाई, जाने दो हमें. सिग्नल तो तोड़ के बैठे हैं यार. अरे यार, इसको ले लिया पीछे. काय को सिग्नल तोड़ने का फिर.
यार सिग्नल काय को तोडणे का, थोडासा रायजिंग. वाव, भारी वाटते. आता आता चालवायला खूप भारी वाटतंय. खूप शांतता आहे रोडला. वाव, टिळक रोड, टिळक रोड. तर हा आहे टिळक रोड. खूप असं चांगलं शांत असं वातावरण आहे. खूप भारी वाटतंय. ओके, टिळक रोड. सुटलेली ट्रॅफिक. दॅट्स इट. ओके, तर मामा मंडळी, मामा मामी मंडळी आपल्याकडे लक्ष देत आहेत. आपण काय करतोय पुण्यामध्ये यार. सगळं ट्रॅफिक जाम केलेलं आहे. एक गाडी तिथे लागली चौकामध्ये आणि ती मंडपाचं साहित्य लावते दिवाळी निमित्त, त्याच्यामुळं एवढं ट्रॅफिक झालेलं आहे. तर हाय, मी कॅम्प्युटर गल्ली म्हणतो बरं काहीला, कारण इथं भयानक प्रमाणात कॅम्प्युटरची दुकानं आहेत. डेल असेल, HP असेल, नाही का, एसर असेल, खूप खूप म्हणजे मोठे मोठे ब्रँड्स इथं लॅपटॉप आणि आपले PCs विकतात ह्या एरियामध्ये, टिळक रोडला. हो, गाडी रॉंग न घातली तेव्हा त्यानं. MS-30 गाडी रॉंग न घातली. गरज काय आहे, चाललायस ना, चाल ना इकडून रोडवरनं. इथे लाईन दिसत नाही का तुला? ह्या लाईननं चालायचं ना. ही फॉलो करा ना यार, फॉलो करा, रूट्स फॉलो करा. काय जायची गरज आहे? आणि वरनं परत म्हणायचं की यार ट्रॅफिक होते भयानक. खूप ट्रॅफिक आहे. मी जरा थोडासा लॉग थांबवतो आहे आणि पुन्हा चालू करतो आहे. आत्ता जरा 5 मिनटं पुढं निघून आलो आपण सर परशुराम महाविद्यालयाच्या इथे आपण. आणि खजिना विहीर या चौकात आहोत आपण आता. काय ट्रॅफिक आहे यार, कधी निघणार आहे आपण यातनं? खरं तर मला ह्या रोडला येऊ वाटत नाही, कारण हा रोड आहे ना पूर्ण गच्च भरलेला असतो. लय गाड्या असतात या रोडला, त्याच्यामुळं सहसा येऊच वाटत नाही या रोडला. कसला बेकार रोड आहे, कसला काय गर्दीनं भरलेला आहे. दिसायला तसं चांगलं आहे हो, पण गर्दी किती आहे रोडला. म्हणजे आपण कधी निघालो होतो तरी नाही म्हणलं तरी ना. हे बघा टायमिंग बघा, 3च्या दरम्यान आपण निघालो. 1 तास 20 मिनटं झालेत, म्हणजे 4 वाजून 20 मिनटं झालेत. पूर्ण आपला एवढा वेळ गेलेला आहे. जर एका 2 व्हीलरला जर एवढा वेळ लागत असेल, विचार करा ही बस कधी जायच्या, कधी पोहोचायच्या. ओके, चौकात आहे आता आपण. इथं यामाचं शोरूम आहे. ओके यार, भयानक ट्रॅफिक आहे. अजून 27 सेकंद थांबत बसायचं. काय करणार, पर्याय तर नाही आहे. हे का तोडला सिग्नल. हे बघा तोडला सिग्नल. कसं आहे, सिग्नल तोडला. अजून सिग्नल 12 सेकंद 10 सेकंद असून सुद्धा सिग्नल तोडला. ग्रीन झाल्यावर झाला नाही यार, काय प्रॉब्लेम होणार आहे? सिग्नल तोडून काय भेटणार आहे? ओके, ग्रीन सिग्नल सुटला, चलो. 10 सेकंदासाठी 12 सेकंदासाठी तुमचा अपघात होऊ शकतो. अपघात. हेच म्हणजे हेच नाही आहे. ओके, मी चुकीने घातली गाडी. शिट 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 शिट. इथं चुकलो आहे मी, कारण व्हाईट लाईन फॉलो नाही केली मी, डायरेक्ट पुढे निघून आलो. कधी कधी सवय लागते
कारण बऱ्याच सवयी मी मोडलेल्या होत्या. 27 26 सेकंद 25 सेकंद राहिलेत. लवकर गाडी चलो चलो चलो, जाने दो हमका, आगे जावत है. ओके, आता आपण स्वारगेटच्या जवळपास पोहोचण्याची शक्यता आहे. स्ट्रेट जाणार आहे आपण. ही बिल्डिंग मला काय कळत नाही बाबा, कोणती बिल्डिंग आहे ही? अरे बाबा 12 करोड का काहीतरी खर्च आहे मोठं राहायला, ह्याच्यात राहायला. 12 करोडची रूम आहे काहीतरी इथं राहायला. 12 करोड भाई, माझ्या अशा जिंदग्या किती लागतील? 20 तरी जिंदग्या लागतील 12 करोड कमवायला. इथं 1 करोड कमवायला, 1 करोड जाऊ द्या, इथं 1 लाख रुपये कमवायला माझं आता 4 वर्ष गेलेत. विचार करा, मग ते 12 करोड कमवायला किती वेळ लागेल? टॅलेंटनं होत असतं सगळं. करू आपण, पण करत राहू. ओ, कोणीतरी पहिल्यांदा रोडवरती सायकल चालवताना दिसलाय. भारी भारी वाटत आहे, भारी भारी खणखणीत. मला आत्ता काय माहीत नाही, पण इथून आता जाताना ना सुंदर अत्तराचा वास आला. सुंदर अत्तर होतं का अगरबत्ती होती माहीत नाही, गाडीतनंच बहुतेक वास आला हा. खूपच सुगंध भारी होता. नशा होईल, नशा. ओके, या चौकामध्ये सिग्नलच लागलेला नाही आहे. कसे फॉलो करतात मग माहीत नाही यार. गॅसची गाडी, अरे जाऊ द्या आम्हाला, जाऊ द्या, हमको जाने दे. ओके, वाय दिस कोलेवेरी 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 टी. वन वे? हा, दिस इज वन वे. ओके, मी पण जातो मग वन वे. तर कारण सर्वच गाड्या इथे घुसल्यात. डायरेक्ट स्वारगेट चौकात आलो आपण. तर मंडळी, असा होता एकदम छोटूसा पिटुकला आणि मोठूसा आपला व्लॉग नंबर 3. तर असा सपोर्ट करत राहा. तुम्हाला असेच पुण्यातल्या बऱ्याच गोष्टी दाखवल्या जातील. कुठे काय फेमस आहे, कुठं काय काय, हे व्लॉगमधनं सांगता येईल. अरे यार, रस्ता. सो व्लॉग आपण आता इथे थांबवणार आहोत स्वारगेट जवळ आल्यानंतर. अरे यार, जिथं जिथं गॅप दिसतोय ना तिथं गाड्या मोठ्या घुसत नाहीत. भंगार वाले, अरे चाचा इधर का है निकाला रे गाड़ी? चाचा ने गाड़ी किधर निकाला ये? अरे ये चलाने की जगह है क्या? रोंग कट लेके आए, रोंग कट. तर पेट्रोल आहे आपल्या गाडीत, तसं पेट्रोलची चिंता नसावी. पेट्रोल आहे, कारण आपण ह्या गाडीचं पूर्ण चांगल्या पद्धतीनं चांगलं लक्ष ठेवतो. ओके. अरे बाप रे, अरे बाप रे बाप. चला 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 चला, जाऊ द्या मला, जाऊ द्या मला. तरच पुढे जायचं आम्हाला. अजून स्वारगेटला आलं तसे. पुढनं काकाने रिक्षा आणली काय समोरून? काकाने पुढून रिक्षा आणली है. ओ हो, दद्दूस कहाँ गाड़ी निकाला रे? अरे फैमिली, हम दो हमारे दो पर गाड़ी पांचवी है रे. काका ने गाड़ी कहाँ से निकाला? अरे बाप रे, ये देखो रोंगकट के नज़ारे. रिक्षा सुद्धा रोंगकटने. पुणे पोलीस, पुणे ट्रॅफिक पोलीस, लक्ष द्या. टिळक रोड कडे जाणारी ट्रॅफिक. कसं होणार आहे हे सगळं ठीक? ओके,
तर व्लॉग इथं थांबवतोय आपण. आला स्वारगेटपर्यंत पोहोचले आपण आणि आता व्लॉग इथंच थांबवणार आहोत आपण. भेटत राहो, बोलत राहो, मजा करत राहो, खुश राहा. सर्व इंडियन फिरस्तीच्या सर्व 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 सभासदांना तसेच आमच्या सर्व सबस्क्राईब्स यांना, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या सबस्क्राईब करणाऱ्या सर्व 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 सभासदांना दिवाळीच्या शुभेच्छा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या सर्व सभासदांना दीपावलीच्या खूप 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 शुभेच्छा. असेच व्लॉग बघत राहा, सपोर्ट करत राहा आमच्या चॅनलला. चला बाय, टेक केअर, लक्ष ठेवा, चांगले राहा, खुश राहा. 9 मिनिटाची बकबक ऐकल्याबद्दल धन्यवाद.